अगं वहिनी बैल पळाले घरी नांगरणे जावरे. 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 दिसत नाही. काळू यायचा राजदरबारात. अरे तुझ्या ना बाबा घरची कामं करावं लागतात. काय बोलणार बाबा तुला आता. झालं काय एवढं. अरे काय सोड. अरे माझी बायको तुझी पोरं कशी आहे. काय अरे म्हणजे बायका पोरं कशी आहे. बरं बरं बघ. अरे पण एवढा वैताग गेला का दिसतोय. बायका पोरांचा काय सांगू तुला. अरे पण झाला काय. माझं लग्न झाला. हा ते तर तुला माहितीये. हो झालाय. लग्न झाला हा पण पालना का हालत नाही बघ. का तू हलवतो की नाही. प्रयत्न खूप केले काय प्रयत्न करतो. पण पालना चालत नाही. अरे हलवल्याशिवाय कसं हलवणार. अरे शेवटी देवाकडे प्रार्थना केली बघ. मग देवान हलवलं की नाही. बोलो देवा महाराजा हा नारळ देतोय हा. मला घरी पालना हळू दे बघ. मग हलवला नसेल देवान पालना. अरे मग काय भक्ताची इच्छा काय देव पूर्णच करणार ना. हो. अरे पण झालं काय. अरे देवाची कृपा. हा तिलं झालं पण तिलं. अरे तुझं म्हणजे काय. अरे लोकांना दुखी होतात. हा मला तिघं झाली बघ. बरोबर देवा. हे एकापेक्षा 3. मग देव देताय तर छप्पर फाडके देताय. तुला तर फाडूनच दिला नाही. मी काय बोलतोय. हा माझी संपादना लय नाकीनऊ झाले. हा तू माझ्या जीवाभावाचा मित्र आहेस. म्हणजे काय भावा सवाल आहे का. एकदम फाड. हा त्यातला एक पोरगा तू समजतोस काय. अबघ असं असेल ना तर मी चाललो बाबा. नाही, 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 बाबा. अरे बाबा माझी साहित्य मला संपादन नाही मग तुझा कुठं सांभाळू. अरे तू गेलास तर या नाचाची जबाबदारी कोण घेणार. हे पण आहेत. मग मी काय बोलतो वैतागलास तर काय करायचं नाही आता. अरे लय दमलोय बघ. हा झोपतो जाऊन बघ. आराम करतो जरा. पण मला झाले की उठावं लागेल ना. लगेच उठव बघ. मी उठवेन. ठीक आहे झोप.
काय झोप आरामात झोप. ज्या वेळी राज दरबारामध्ये प्रवेश करावा त्या ज्यावेळी शिवम राजसेवक बाजू तर आपला राज आता आला होता येऊन गेला काय तरी तुझे बालू का उठत नाही अरे बालू बालू कुठे गेला बालू की माझ्याकडे उठत नाही तुम्ही जाऊन बघा ठीक आहे तुम्ही बघा माझ्याकडे नाही उठणार बालू तर असं ऐकणार नाही तुम्ही उठवा बघा बालूला तर माझ्या पद्धतीने शिकवावं लागेल शिकवा बालूच्या चरणी प्रणाम बालू वर बघ कसं करतोय बालू कसा हात राजा आहे मला एक प्रश्न पडलाय एखाद्या नराधमाने एखाद्या त्याला उचलायला सांग. अरे काय तुम्ही दोघांनी काका बघून घ्या मला मध्ये मध्ये घेऊ नका ठीक आहे बाळू बोल बालका. अरे बाळू 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 काय सांगत आहे अरे बाळू काय सांगतो ना मला काय विचारतो तुझा तू पण ए, त्याला सांग गुड पेटवून टाकेल. बाळू एखाद्या गरीब शेतकऱ्याची मुलगी एखाद्या नराधमाने पळून नेली तर त्याने काय करावं मी काय बोलतो काळू, त्याला उत्तर देऊ काय? तू काय तर बघून घे माझी माझ्याकडून सारा निघाले आपण नाही बोलणार उत्तर देतो हा? येस अरे तो बघ तिथं चव्हाण थांबला बघ, त्याची बायको घेऊन जा. अरे माझी जीवाने होते बाळू एखाद्या नराधमाने जर तुमची बायको पळवून नेली तर तुम्ही काय कराल काय बोलतो? तिथं थांबलाय बघ. बाळू काय सांगतो बाळू काय सांगतो बाळू खाली खाली घे खाली 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 बालूच्या जागी पैसे घेतले ना पाहिजे बालूला तर आपल्या पद्धतीनं सांगावं लागेल बालू अरे काय उठव मला त्या उठवला वरती सोलटवला माझा माझी तर सालाच करणार नाही राजसेवक अरे हा राजवाडा घेतला त्याला राजसेवक बोला महाराज आपल्या राजाची अवस्था उत्तम पकडवा एकदम उत्तम ही बघा ही आले ती कशाला बघायला आले उत्तमच चालले ठीक आहे हो मी हा या त्याला आलाय तसा पिसा नक्की द्यायला मिळतोय लय पीस चालला रे. हे सोड आता महाराज याची वेळ आहे 12 वाजता लोक पाहिजे ठेवा. हा माझे हिसाब देवा, आपल्या राज्याची व्यवस्था कशी काय चालली आहे आणि आपली जनता? महाराज एकदम उत्तम प्रकारे चालले ठीक आहे शेवट. देवा, प्रधानजी आपले राजदरबारी आले होते का? अजूनपर्यंत आलेला दिसत नाही पण येईल एवढं किती
काले आला काले महाराजाच्या चरणी प्रणाम. प्रधानजी, तुम्ही वेळेवर हजर राहून राज दरबाराची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे अभिनंदन. प्रधानजी, आजची सभा कशासाठी भरवली आहे हे तुमच्या लक्षात आले कसे? नाही महाराज, आपण काय ते मोकळेपणाने स्पष्ट करावे. प्रधानजी, आजची सभा ही युवराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी भरवली आहे. महाराज, ही तर आनंदाची बातमी आहे. नाही सागर महाराज, हे कदाप शक्य नाही. प्रधानजी, शेवटी ते राज्याचे युवराज आहेत. नाही सागर महाराज, पोटात का दुखतोय? प्रधानजी, होय, बघ ना जरा. अजून तरी वेळ झाले. त्यांना राजकारण काही केलं नाही. आणि अशा वेळी त्या राज्याची सारी सूत्रे तुम्ही युवराजांच्या हाती देतात. यंदा ते बघून घेतील. असे का बोलत आहे? तुमच्यासारखा सरदार, सागरसारखा सरदार युवराजांच्या पाठीशी असताना कमतरता ती कोणाच कसली आणि काय बरं करू नये राज्याभिषेक? याला कारण तुम्ही दिलेलं मला वचन. आठवा तो वचनाचा दिवस. हो हो, मी दिलेले वचन, पण ते युवराज जन्माच्या पूर्वी. आता ते शक्य नाही. नाही महाराज, हे कदाप शक्य नाही. प्रधानजी, तुम्हाला फार गर्व झालेला दिसत आहे. या गर्वाचा नायनाट करणे म्हणजे आमच्या सरकारची तुम्ही दोघे इथेच थांबा. आजची सभा मी इथेच संपवतो. प्रधानजी, काय दरबाराची व्यवस्था चांगल्या प्रकारे ठेवा. येतो मी. ठीक आहे महाराज. अरे हसू नये, मेरा लोकांना राग दिसतोय. राजा धनंजय, तुझे हे सोप्याचे सोपे जाणार, परंतु हे सोप्याचे साधे करू देणार नाही मी. काय सेवक? बोला महाराज. आपला पारा फोडावेल. अरे बालू, काय बोलतो काळू? प्रधानजी काय म्हणाले? माझा पाडा. मेला पारा नव बारा मेला तुला मा. तरी असतोच आहे, त्याला काय आहे नासर माय. बोला. हो, पण मी काय म्हणतो, रात दरबार चालू झाला आता आणि मागच्या गेटवर हाय तरी काय, आणि तुम्हाला कोण घ्यायला आणि मागच्या गेटवर पायला द्या. अण्णा स्वामी, मुक्तू स्वामी, तुम्हाला येईल. अण्णा स्वामी, मुत्तू स्वामी, पाच. अण्णा स्वामी, मुत्तू स्वामी. ऐकत नाही मेला. मला काय सांगते? हे माझ्या ओळखीचे आहेत. ओळखीचे नाही, मग? हे तुझ्या परिचयाचे. नाही नाही, ओळखीचेच आहेत. नाही नाही, हे तुझ्या परिचयाचे. लागतंय जाम सोलटवतोय. खूप आहे खूप. उघडी पू. दमलास काय माझा गोविंदा तू? वाटीवर वाटी, हा. खोबऱ्याची वाटी, वाटीवर वाटी, खोबऱ्याची खोबऱ्याची वाटी, वाटी. तिकडून आली छोटी आणि धरणाची गोटी. अनु, अरे तसं नाही. हा अरे ह्याची गोटी गल्लीत जात होती बघ. हा. तिकडून छोटी आली. हा. तुझ्या घर आल्या, तुझ्या घर. ए, वालू ना. वालू बा. मी काय बोलतो? हा. तू तर डब्बा धरून बस. अरे मी जागा सोडतच नाही. इथंच ना. अरे जागा सोडतच नाही. वालवी लागली तरी चालेल, पण इथून काही निघत नाही मी. चालेल चालेल. हा. मी बघ, मी जातो. तू जा, मी बघतो. बोला बोला. हा. महाराज कुठे गेले? आपण तो आता गेलाय ना. जातोय, ऐक, जातोय, निघालोय, पण एवढ्या शिरा चालतोच जातोय, पण
तेवढी जरा साईट द्या ना, साईट. चल मध्ये आलो इथं मोरलीकडे वा, मोरलीकडे घरी पण मध्ये येतो इकडे तू ना काय घरी माझ्या वाडी जाणारे काटे हे काट्यानेच काढले पाहिजे. यासाठी देश शांत करो प्रताप महाराजांचा खून करतो मग झाले आपले काम. हा सेवक, हा सेवक आलो. हा सेवक आणि सागर आपल्या राजाचे हजर करा. काय बोलतो मी नाही जात आहे बघ तू जा. माझी पिसा करतो तुला काय आम्हाला जातोय. राजाला उच्च पदाचा आदेश दाखवून त्याला आपल्या बाजूने करून घेतला पाहिजे. तुला कुठं बा आला होता प्रधानजी एवढ्या तातडीने बोलायची काय? सागर तू भर सगळ्याचा अपमान केला. हे केला नाहीस तू. प्रधानजी सत्य होते तेच मी बोललो. बरोबर आहे, बरोबर आहे. आता चुकतच नाही. बरोबर आहे हा? आज झाली रे. तर माझ्या पाठीवर आता तुम्ही पाहिजे, चुकलं एवढं नाही. म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? म्हणजे सागर संत या नगरीचा उपभोग घ्यायचा असेल ना म्हणजे आणि युवराजांचा खून करावा लागेल म्हणजे हा खून माझ्या हातून करावा असेल होय. हे खूप खून खा. हे होय. बरोबर आहे. त्याचा काय ऐकून घेतो हा? आल्यापासून मोठेपणा करतो. म्हणजे तू सुद्धा महाराजांच्या बाजूने गेलास तुझा उद्धार काढण्यात पाहिजे ना सेवक. बोला बोला आपल्या राजकीय काय टेन्शन आहे मी आहे. टेन्शनच नाही यायचा. आला तरी चालेल. त्याला काही समजत नाही. आला मिसला धोतो धोतो त्याला वाटतं काय हा नमनच करतो सकाळपर्यंत. ते सोड. का बोलते काय अरे माझ्या बायकोला मुलींना वाडीत वाघ पिसाळलाय बाकी चाललाय. आणि तो बोलतो गाया ना खातो. हा मी म्हटलं गाया ना का फक्त काय ना. मग म्हटलं बैलाना का नाही हा म्हणतो त्याच्यात काय खायला नाही तर गायानं खातो. हा मग बरेच जण शोधून शोधून मागायला जमलं वाघ काय भेटलं नाही. वाका भेटत नव्हता. मग मी बायकोला म्हटलं मला 450 रुपये दे. 450 का अरे माझं होतं ना म्हणून म्हटलं 450 दे. होय काय ते घेतलं आणि गेलो सीधा मार्केटला गेलो. पहिला मला दिसला कुत्र्याचा मुकुट. हा कुत्र्याचा मुकुट म्हटलं लगेच खाऊन टाकेल. होय बरोबर. तसा पुढे पुढे गेलो मला दिसला गाईचा मुकुट. हा त्या दादाला म्हटला दादा कसा देणार. दादा म्हणतो नाही 500ला. 500ला. माझ्याकडे होते 450 रुपये. हा त्याला म्हटलं दादा काहीतरी करा 450ला द्या. काय म्हणतो दादा 500 शिवाय काय खाली करणार नाही तुम्ही काहीतरी करा. मग काय केलास. खाली करा त्याला बोललो मी तरी काय करू. म्हटलं एक काम करा त्या गायचा अर्धा शिंग कापा. हा गायचा अर्धा शिंग कापा. आणि तो मला म्हणतो काय अर्धा शिंग कापून करू काय. मग करू काय म्हणजे काय मला विचारतो वर करून करू काय. हा म्हटलं तो तुमच्या बाबांना लावा आणि रानगेडा तरी दिसायचा. ए देवा माझा. तसाच घेतलो आणि आला घरी आला वाडीत. हा बायकोला म्हटलं खायला जा. खायला कुठला येतो वाघ कुठून येतो. हा ते म्हणते त्या गोंडात मी येतो. त्या गोंडातून येतो? गोंडात हा गोंडात घेऊन मी पूर्ण गाय होऊन रेडी झालो. त्या साड्यावरून काय. हा साड्यावर मी गेलो. जणू काय मी गायच हा काय एवढी फागते नाही एवढी नाही 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 कमी फागते. का मी. हा एवढी फागते. बस बस. हा जणू काय मी गायच. हा रात्रीचा 1 वाजला तरी काय वाघाचा पत्ता नाही. हा रात्रीचं 2 वाजले 2 वाजलं. तरी वाघाचा पत्ता नाही. हा रात्रीचे 4 वाजले तरी वाघाचा पत्ता नाही. हा अखेर अक्षर शेवटी 5 वाजले तरी वाघाचा पत्ता मग नाही. काय केलास काय रे. शेवटी 6 वाजले. 6 वाजल्याच्या नंतर काय रे काय रे. कुठल्याशा गुलामान जर काय बैल सोडला न, हा तर नुसतं माझ्या ढेंगात वासवास वासवास आंबेकरांचा त्यांचा झाला वाटोला त्यांचा. अरे पण त्यांना समजायला पाहिजे मी तर वाघ मारीत बसलोय. काय करणार आता. तर एवढी मेहनत करून बसलो माझा पुन्हा वाटलं 6 करून. वाजेपर्यंत वासवास वासवास करत का होतास तिकडे वाकून. अरे पण मला त्यांना समजायला पाहिजे गुलामांना मी तर वाघ मारायला बसलोय. जाऊ दे. ते सोड महाराज येतील. हा महाराज येण्याची वेळ झाली बघ. हो महाराज येतील.
बारा नीट ठेवा. मला नीट म्हणजे कडकच. हॅलो सेवक, आपल्या राज्याची व्यवस्था कशी काय चालली आहे? एकदम म्हणजे ठीक आहे सेवक, मी थोडा वेळ विश्रांती घेत आहे. झोपा तुम्ही आम्ही आहे. ठीक आहे. मला पण एवढा मध्ये लागलाय ना, मला आता सोसवत पण नाही. मी पण जरा पासर घेणार आहे. तू काय बोलतो? महाराज तर झोपलेत, हा आपण काय करायचं? आपण पण झोपायचा. झोपून जाऊ बघू घे. आराम करू. मला बघ, हा मध्ये लागतो की मध्ये उठलो. ठीक आहे. हा पाय बी दे उठलो सांभाळ. चौकाचा हा लाईटीने म्हटलं जरा झोपतो मी आता. ए लाईटी बंद कर ना बाबा. ए, लाईट बंद कर, बोलव नाही. पिताश्री 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 काय झाले? कोणी केलंय? काय महाराजा खून? सागर तुझ्या आता खंजीर म्हणजे माझा खून तू केलास? नाही प्रधानजी, महाराजांचा खून मी नाही केला. चुप सागर. अरे काय केलंस हे तू? तूच माझ्या पिताजींचा खून केलायस? नाही युवराज, आम्ही येण्यापूर्वीचा खून झाला होता. विश्वास ठेवा आमच्यावर. ऐका आमचे युवराज. चूप मूर्ख. अरे कोणी तो खुले आणि स्वतःला समजतो गुन्हे. नाही प्रधानजी. युवराज सागरला कोणती शिक्षा द्यावी सांगा याला बरं. याला तुरुंगात टाका आणि याचे हालहाल करून सह्याद्रीच्या कडेवरून कडेवर करा. नाही राजसेवक पकडा या हरामखोराला आणि घेऊन जा आणि साहेबांच्या कडे कपारी कडे लोट करा. जा. नाही पिताश्री पिताश्री बोला ना काहीतरी. पिताश्री पिताश्री झालं ते झालं. नाही प्रधानजी, मी शांत नाही बसू शकत. पिताश्री पिताश्री बोला ना काहीतरी बोला ना. युवराज चला युवराज. शांत व्हा युवराज. चला चला चला.
इथं नातेवाईक वगैरे आहे की नाही नातेवाईक आहे हा नातेवाईक आहे मग त्यांना फोन बिन योग्य कर आहे बघ हा थांब जरा नंबर इंबर आहे की नाही नंबर आहे फोन लाव फोन लावतो बघ हा पण त्यासाठी तुझा टावर लागल टावर. मग त्याला रेंज ना बाबा अरे मी एका गाडीवर बोलतो होय बा हा हा काय कापूस काय अरे हा आत घाल फक्त तू कोणाच्या घालू अरे आत घाल कोणाच्या घालू कोणाची आहे? तुझ्या आत घाल ए, लवकर काढ. लवकर लवकर अरे घालताना असा नेमटलाच का अरे पावर जोरात लागली नीट राहा लगेच घ्या लगेच 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 माझ्या टाइम नाही हॅलो हो विकेट गेली हो क्रिकेटची नाही महाराजांची गेली हा? मला वाटलं होतं त्याला बोल ये हा? मला रेंजला कुठेतरी चुवा लागतोय शिवा का मला लागतो इकडं तू चल गपरे हा बालू लवकर कर, बालू ए बालू बॉडी ठेवणार आहे घाण वास मारतोय तुझ्यापासून परमानंट मी याला तुम्ही लवकर या गाडीने या हा विमानाने येते हा हा अरे चल लवकर बारो अरे सगळा करू 12-13 ये मग याला बारो करू रविवारी 2-3 कोंबड्या कापू बकरा कापू एक सगळा कापू तुम्ही या तुम्हाला पण कापू हा कालू पण आहे इथं हा कधी बसणे आपला तुला बोला एक तरी गाडी देऊ तुझं चाललंय काय घरी जाऊन इकर घरी जाऊन टाका माझी बायको माझ्या ओरडेल थांबा आलो आता हा नाहीसा झाला तुम्ही एकट्याने हा मला उचलणार एकट्याला आता ए बालू वा हारबीर घेऊन आला हा हार आणलाय हा मग आणून घे त्यांना हा त्यांना नाही घालायचा हो म्हणाला मला घालायचा आण याला गीत गाण मग त्यांच्यासाठी आणलं होतं ना अरे तो काय बघतोय त्याच्यासाठी आणलाय की माझ्यासाठी आणलाय तुझा घाल तुझा हार तू घाल तो काय चालणार माझं पैसे फुकट जाणार त्याला ह्याला उचलायला लागेल याला उचलूया आता पाठी बघ सर्व सुटक असतं हा मी सुवेऱ्याकडे जातो मग तू सुद्धा जाऊ शकत नाही 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 का बायकोने सांगितलं नाही तू मी तुझी बायको मी सुवेऱ्याकडे जातो बघ अरे बाबू आपण ना लग्नात आपल्या आई वडील आपल्याला सोडून गेले पण आपण कोणता झालो बघ ताई हो रे दादा आपण असे दुःख सोसत लहानाचे मोठे झालेत बघ अजून किती दिवस दुःख सोसत बसणार आहेस रे ताई मी कुठे झाली होती त्याच्यासाठी जात आहे दादा या राज्यात तुला कुठे ना कुठे तरी नोकरी मिळेल यासाठी मी समोरच्या मंदिरात देवदर्शनासाठी जाऊ का देवदर्शन म्हणजे किती आनंदी आनंद आणि हो दादा आज रक्षाबंधनाचा दिवस तुला राखी बांधून मला तुझा आशीर्वाद घ्यायचा आहे कारण तुझी माया माझ्यावर आहे थांबा मी पंचारती घेऊन येते ओ वाली दे आज बंधुराया राखी बांधुनी आज पडते माया माया वाली माया माये तुझ्या डाया माया वाली माया
हे राहिला कुठं काय काय बोल अरे आंघोळ केली होती काय करत होता तुला सुवेर होता ना हा. बायकोनी बघ गरम पाणी केलं हा. नव्हता पिसा काढून आंघोळी गेले त्या पिसा घालेली पिसा काढलेली आहे ते सोड आणि हे. पिसा काढला नव्हती रे ते सोड मला ना हा घारीने वाड्याची लय आवड भारीचे नी मग माझी बायको गेली माहेरी हा घारीने वाड्यात येणार कोण बरोबर तसंच उठलो हा पहिली लावली पिवरची दिवरची लावलीस पिवरची लावली हा मग आणि गेलो सासरवाडीत हा सासरवाडीत गेल्याच्या नंतर दिसली ती कोण पहिली मामी मामी दिसली मामी नंतर बोलतो जावं आलं हा मामीना कसा आवाज दिला कसा आवाज दिलास ओ मामी जावय आम्ही पाठवतो का येताय तुम्ही काय रे भावा? असंच बोललो मग काय झालं पुढं नाही म्हणजे आता आलो आहे तर राहण बोलल्यानंतर काय हा मी म्हटलं माझी मामी मला वडा नाही तर घारी घालून मला पाठवणार पाठवणार बरोबर दुपारी झाली जेवणाची वेळ झाली हा जेवायला वाढला मामी वाढला जेवणात बघतो तर काय रे नुसती होतं? नुसती भाज्यांची गर्दी भाज्यांची गर्दी भाज्यांची गर्दी मग काय तर म्हटलं जाऊ दे संध्याकाळी असं संध्याकाळी मग राहिलो हा संध्याकाळी परत बघतो तर काय रे परत नुसती भाज्यांची गर्दी परत भाज्यांची गर्दी ना वडा दिसत ना कुठं घारी मग काय तसा उठलो रागाचा ताट फेकला आणि जाऊन झोपलो झोपलास ती पण म्हणायला लागली बायको म्हणते हो आमचं जेवलं नाही मामी म्हणतो नाही जावं जेवलं नाही हा मी गेल्याच्या मागणी आपण माझ्या मागणी येऊन माझ्या बाजूला येऊन झोपल्या झोपल्या झोपल्याच्या नंतर काय रे मग काय त्या मध्यरात्री माझ्या कानावर कान उतारे पडल्या हा नुसता आपला खराव मी म्हटला माझी मामी चौसा किसते पैसा किसते मला वाडा नाही तर घरी भेटणार भेटणार सकाळी उठलो बायकोला म्हटलं मला पहिला जेवायला वाढ हा जेवायला वाढल्याच्या नंतर काय रे ताटात पर्यंत नुसती भाज्याची तू गर्दी भाजी अशा डोक्यात गेली बायकोला म्हटलं तू पहिला इकडे ये हा म्हणते काय झालं नाही तू पहिला इकडे ये हा मग तो ताट भेटून दिला म्हणते काय झाला म्हटलं तुझ्या आईशीन रात्रभर म्हटलं तू तोवसा किसला हा. त्याचा केलास काय तर पहिलं मला सांग मग काय केलं मला म्हणते आईन तोवसा नाही किसला आईला घामोला झाला खांजवीत होती काय बोलायचं रे आता आपल्या राजदेवता कशी काय चालली आहे एकदम उत्तम प्रकारे का सेवक बोला सा आणि सागायला आपल्या राज दरबारी हजर करा कशी आज्ञा ठीक आहे सागर अरे कसा वाटतो हा डबल दिखाणं ते कशासाठी आणलंय मला जेवायला म्हणजे या जेवायला गोष्टीला आणलेलं होतं. करण्यासाठी म्हणजे सागर तू जर माझ्या म्हणण्याप्रमाणे वागणार असेल ना तर यातून मुक्तता होईल तुझी नाही मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे कधीच वागणार नाही उपाशी माझ्या मर, म्हणण्याप्रमाणे उपाशी मर तू. माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागेल नाही तू माझे किती हालात केलेस ना तरी तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी कधीच वागणार नाही. काय सुमन? आता केला पाहिजे. माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागेल मी समजवतो, समजवतो. हा. आई आता याच्या नादाला लागू नको. आपण सगळा काढला तुम्हाला. काय सुमन? माझ्या मनाप्रमाणे माझ्या मनाप्रमाणे वागावं लागेल खेळ नशिबाचा हा माझा माझ्या म्हणण्याप्रमाणे माझ्या नशिबाचा माझ्या मनाप्रमाणे वागावं लागेल
शिवाय तूच माझ्या पिढ्यांचा खुर्देस. आता काय दादा तो माझ्या कडेला चालाय. प्रधानजी आपण सुद्धा थोडा वेळ विश्रांती घेऊया. चला युवराज, चला. चला तर. काय काय झालं तरी काय काय आपला कैदी आपला कैदी आपला सुटला. पण त्याच्या हातात खेडे होतं ना. प्रधानजी असं झालं तरी काय असे का वाटतात. युवराज, सागर याच्यातून निसटला. म्हणजे पकडलेल्या कैद्याला तुम्ही सोडून दिलात. म्हणजे त्यावेळी तुम्ही सभाकडे होतात. त्यावेळी तुम्ही सभाकडे आताच्या दगा आणि साराच्या डवटीसाठी जो सागरला अडवण्याचा प्रयत्न करेल त्याला फाशी देण्यात येईल. प्रधानजी आपण सुद्धा सागरच्या शोधात गेलं पाहिजे. चला युवराज, चला. चला तर.
वाघ होता वाघ होता? वाघ मला वाटलं डुक्कर. दावं वाडाचं झाड वाडाचं झाड अरे त्या वडाच्या झाडावर माझा बाबा असायचा. बाबा बसायचा हा, तो सोड तू कावला बघितला काय तो कावला नाही, मग पोपट आहे. पोपटाचा रंग काला कसं काय अरे पोपटच आहे. ते सोड हा, आधी इथं कुठं आली नाही आरतीचा आवाज येतोय बाबा मंदिर मध्ये असणार कुठं तरी होय होय. पाणी भेटते का बघ मला लागलेली आहे ताण अरे पण मला तर सुत काय अरे चौतऱ्यावर नको चढू खालून माग खालून मागू. खालून माग ठीक आहे. जा लवकर जा हाताला चाला द्यायची हा? बोलून पण नाही देत पुढचा. या रमणा नाचो सगळपर्यंत अरे त्या मंदिरात बघ. काय अरे मागून बघितली तर ऐश्वर्या हा. आणि पुढून बघितलं तर अप्सरा. नक्की कोण आहे पोरगी आहे का बाई आहे मी काय तर वाकून नाही बघितला. याला अरे माझ्या डोळ्यावर कालो काला. अरे पण पोरगी आणि बाई माणूस असं असं लाजून नाही आलायचं पोरगी असं पाहिजे म्हणते असा फुल हवं असा पोच म्हणजे असं पूर्ण पाहिजे टाईट ए, गावठी सन्मान. हा अरे छातीपेक्षा तुला पोट उडालाय बघ. अरे खात्या बित्या घरचा आहे मी पोर तुला दाखवलं मी कसं आहे आता. हे वाजव बाबू वाजव काळो. अरे तिला बघितल्यापासून बघ डोळ्यात डोळा लागत नाही. दिसतंय अरे सारखी सारखी स्वप्नात तीच. मला पण काय झोप लागली नाही बोल अरे डोळे उघडले की निघून जाते बघ. मला पण डोळ्यासमोर. ते सोड आम्ही मायानगरीचे सेवक आहोत मायानगरीचे रक्षण करायचे सोडून इथे कशासाठी आलाय? आणि आम्ही कशासाठी येऊ तुला काय करायचं आहे बाबू बाबू बस के बाबू हे ते सोड तुला तर माहितीये माझं लग्न आहे, दोन बायका आहे हा, घरात नुसती ही दोघींची ही भांडणं लय भांडणं काय? अरे निस्ता उठवली चालली नाही मग काय? बाबाला पण माझा भाव मला पहिला घाबरतो हा बाबाला माझा भाव तू पहिला इकडे ये. हा भावाचं काय झालं नाही म्हणून तू पहिला इकडे ये. म्हटलं आज काय तर मला म्हटलं तू काय तर विल्हेवाट लावून दे हा. मग दोघींना पण बोलवलं बाबान भावान काय केलं मग? चोरलीला पण बोलवला हा. दापटीला पण बोलवला एक सुंदरी आणि एक कुकुंदरी चिचुंदरी. हा भारी. बाबान ते वाटायला भांडी घेतला हा पहिला थोरलीला हा थोरली हा तुझा बुडगुला तुला हा तुझा बुडगुला हा नंतर मग धाकटी बघायला लागली अशी डोलं हा मग धाकटीला म्हणला ही तुझी किसनी किसनी. लगेच थोरली अशी रागायला व्हायला लागली हा बाबा म्हणतो थोरली हा तुझा तवा तवा. ती गरमच असते ना नेहमी हा. म्हणून हा तुझा तवा असा करून सगळा वाटाप झाला वाटा बरोबर आता झाला. राहिलाच काय रे काय तर अरे राहिला नुसता जाता जाता. जात्यावरली दोघींची भांडणं हा
जात्यावरली दोघींची भांडणं. ही म्हणते माझा दादा, ही म्हणते माझा दादा, हा ही म्हणते माझा दादा, ही म्हणते माझा दादा. मग अरे डोका नुसता उठवणी सांगली. हा म्हटलं चूप ना, तुझा जात ना माझा जात. जाता फक्त माझा जात, तुझाच जाता जाता फक्त माझाच जात. बरोबर असं करून वाटणी करून घेतली. काली आला मी तुम्हाला सागरचा शोध घेण्यास सांगत होतो ना. आम्ही सागरचा शोध घेतला, परंतु कुठेच पत्ता लागला. मग काय का करीना कावला आणि ती करीना चिमणी. चिमणी पण नाही, गावला पण नाही, सागर पण नाही. काय शिवक हा शिवक हा बोला. सागरचा शोध घेतला की नाही? सागरचा शोध घेतला, पण त्या अरण्यात ना, त्या अरण्यात ना, त्या साग त्या अरण्यात ना साग याला त्या अरण्यात ना लागतो तो लागतोय. दीर्घेशी जरा त्या अरण्यात ना हा एक कुमारिका होती. तो मग याला तो कुमारिका टीना टीना मला आय लव्ह यू म्हणाली. आय लव्ह यू, आय लव्ह यू म्हणाली. आय लव्ह यू. मला पण म्हणाली. मला बड कुत्री आहे. राजशिवम बोला हो तुमचं गुणगान पण गात होती. गुणगान गात होती. हसतोस काय? राजशिवम ऐक मी याला ऐक पहिला. सफेद धोतर नेसून भैया गावाला गेला. सफेद धोतर नेसून भैया गावाला गेला. गावकऱ्यांचे प्रेम, गावकऱ्यांचे प्रेम पाहून भैया भडकला. पाहुणे भैया भडकला. सफेद धोतर हा शिवक हा मला तुझ्याशी लग्न करायचंय. लग्न करायचंय अरे ह्याच्याशी पण लग्न करणार याला पोरगी दे. अरे ती नाजूक पोरगी आणि हा तुझं तुमचं पिकला. काय बोलतोय? लग्न करायचं, मला लग्न करायचंय. हजर करा, हजर घ्या लागेल. होय हजर घ्यायचा. हलत घेतो ग. हलत आधीच लागले. हलत घेतो हा? या कोल्हापूरची हलत. याची बायको झाली बालक. तुझी तुझीच. अरे लग्न मग लग्न भाजी पाहिजे. भाजी भाजी तर पाहिजेच. भाजी म्हणजे वांग्याची भाजी. वांग्याची भाजी. या आजोबांचा वांगा, या आजोबांचा वांगा, याचा पोरगा झाला पांगा. काय बोलताय? या आजोबाचा वांगा, याचा पोरगा झाला पांगा. काय बोलताय? लग्न करू दे. मला लग्न करायचंय. लग्न मोडीत टाके ना, जास्त उडू नको. एक छानस गाणं बोला. गाणं बोल. पोरी लग्न कधी करणार ग, प्रेम आहे तुझ्यावरी. पोरी लग्न कधी करणार ग, प्रेम आहे तुझ्यावरी. घे बाबाचा विचार ग, मग जायचा घरी. घे बाबाचा विचार ग, मग जायच्या घरी. पोरी लग्न कधी करणार ग, प्रेम आहे तुझ्यावरी. पोरी लग्न कधी करणार ग, प्रेम आहे तुझ्यावरी. आनंदाच्या भर थाट बघितला थाट. धाट लय मोठा आहे. थाट बघ.
सेठ मला बघू दे तुमचा थेट ओ सेठ तुम्ही नादच केलाय ते ओ सेठ तुम्ही नादच केलाय ते जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली नावाला तुमच्या डिमांड आली जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली नावाला तुमच्या डिमांड आली ओ सेठ तुम्ही नादच केलाय ते ओ सेठ तुम्ही नादच केलाय ते मला बघू दे तुमचा डेट मला बघू दे तुमचा डेट मी त्या मंदिरात जात आहे पोरगी कोण देणार आहे तुला? पोरगी तिथे कशी लग्न करणार पण मी मंदिरात जात आहे तर एकतर आरती झालीच पाहिजे आरती आरती ही झालीच पाहिजे ठीक आहे बोल्या बाबांचे भक्त हे बाबडे बोल्या बाबांचे भक्त हे बाबडे आले आरतीला त्यांच्या नागडे आज या नंदाच्या बरोबर जास्त वर नको एक नर्तकी घेऊन या नर्तकी पाहिजे तुला होय आज नाच गाणं तर झालंच पाहिजे ठीक आहे लाज दरा पाहुण जरा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची काय हिचं सुंदर रूप काय हिचं काय पण काय तिचा आवाज कोकिलाला भारी कोकीला निघाल बाहेर काय साल्ट तिचे काढला. केस. गोबर शॅम्पू लावते ना हे अशी मिठी ते कधी आता या चला या सुरत. माझी मिठी काय किती ओढ मध्ये क्रिकेट लावते कसा तुझा सुगंध फॉग लावते फॉग ठीक आहे राजसेवक मला हिचा चेहरा पाहायचा आहे आता कशाला नको ना आता नको राजसेवक मला हिचा चेहरा पाहायचा आहे असा म्हणतो दाखवता चेहरा जपून जरा जपून राजसेवक मी त्या मंदिरात जात आहे आणि आमच्या लग्न सोहळ्याची तयारी जय्यत करा ठीक आहे ठीक आहे होतो आम्ही Thank you.
हेच ते मंदिर असावं आणि इथेच ती कन्या असावी. वा, खूप सुंदर, अगदी लावण्य होती. कोण आहेस तू? माया नगरीचा प्रधान. मग माया नगरीचे रक्षण करायचे सोडून इथे कशासाठी आले? तुझ्या तर रक्षणासाठी. तुझे हे सुंदर रूप पाहून मी तुझ्यावरती पोहोचलोय. चल 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 माझ्यासोबत. नाही सैताना, तुझं एकटेच पाऊल तू तुझ्या मृत्यूच्या पुढे टाकत आहेस. सैताना, जर का माझ्या दादाला समजले तर तुला जिवंत सोडणार नाही. तुझ्या दादाची भीती मला दाखवू नकोस. चल 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 माझ्यासोबत. नाही नाही नाही. चल चल माझ्यासोबत. तू मूर्खा, आलेल्या मार्गातून परत जा, नाहीतर सामोरं जावं लागेल. अरे तुझ्या सावल्याने मी मुळीच मागायला जाणार नाही. तुझ्यात हिंमत असेल तर कर इथं. मग वेळ कशाला? चालव चालव शमशेर. मी तुम्हाला नमस्कार करते. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. मनुष्य नात्याने मी कर्तव्य केलं. पण हात कोण तुम्ही? मी एक गरीब शेतकरी आहे. तुमचं नाव तरी काय? नाही काय चाललंय? असा या पुढच्या अवस्थेत कोण? नाही दादा, मी समोरच्या मंदिरात देवदर्शनासाठी जात असताना तिथे माझ्यावर अपमान उठण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे त्यांनीच माझा जीव वाचवला. आपल्या उपकार आयुष्यभर कधी विसरणार नाही. आपण कोण? नाही नाही, मी नाव सांगणार नाही. माझं झालं तरी काय? माझ्यावर तर खुनाचे आरोप आहेत. जर मला कोणी आश्रय देण्याचा प्रयत्न केला तर त्याला फाशीची शिक्षा होईल. तुमच्या मताची सोबत आहोत. आपलं नाव? ठीक आहे, मी नाव सांगेन, पण हे आपल्या तिघातच राहिलं पाहिजे. कोण? सागर तुझी? आणि अशा पुढच्या अवस्थेत? अरे ज्याने तुझ्या बहिणीवर अवलून उठण्याचा प्रयत्न केला ना, त्यानेच माझी अशी अवस्था करून ठेवली आहे. चला मग त्या अनावसराच्या फटल्यावर. दादांनी गेलाय तर पोरीच्या माग हा म्हणजे तिला घेऊन येणार. म्हणजे घेऊन येणारच तो. मला लग्नाची तयारी करावी लागेल. लय हापाप सुरू आहे. माझं लाल सांडे द्यायची नाही रे. बरं. तू लग्नाची तयारी तुला माहिती आहे की नाही? अरे मी पळून लग्न केलंय, मला कसं माहित असणार? तुमच्या नाही माहिती काम आमच्यासारखे पाहिजे. तुला माहिती आहे ना? तो रेट तरी धपेल काय?
हा मला शिकवलीस तर मी बरोबर करेन. काय करायचं नाही इथं खाली मांडी घालून बस. येतो बाकी सामान घेऊन येतो. ठीक आहे. तो बस. करवली म्हणते ना जागा मागाने मला बघा तू बाबा हा करा आमचा मुसाल बघितलास काय एवढा मोठा अरे आजा पंजा वस्तीत आणून ठेवलेला आहे मोठा असणार अरे हा वाहन आहे वाहन पण तेवढा आहे बघ अरे जो 7 पिढ्या गेल्या जो येतोय तर मारतोय जो येतोय तर मारतोय तावलंच जाल करून होत चाल सोड राहत असत जातो ना तुझा याच्यावर टेक अरे बाबा तुझा याच्यावर टेक हा? अरे याला गुलामा डोका टेक याच्यावर हा अरे गुलामा हा तू धान्यावर नाही बसलेला हा धानीवर बसला धान्यावर याला असं मी कसा बसलाय आबाल गड गड आबाल गड गड आबाल गड घाणा भरून झालेला आहे घाणा भरून झालेला आहे आता रेक धरायची मग बायो हवी तुमच्याकडे आहे काही कोण बायो आमचा बायो आहे मग त्याला आणण्यासारखी नाही बघ अरे बाबा अरे डबल डेकर झालेला आहे आता. अरे माझ्या तुझ्या बायान केला तरी काय अरे काय सांगू दादा माझ्या अरे
थांब ये थांब. अरे बोलू दे तरी नुसतं आपला ट्याव 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 ट्याव. तुझा बंद कर पहिला थांब. अरे त्याला आणण्यासारखा नाही बघ दादा. मग का दादा तुझा बायो करतो काय असा? अरे काय सांगू, मीच वैतागलाय त्याला. हा. अरे, एक काळी मिरीचा दाना राहत नाही घरात, हा एक कोंबडा नाही राहत. हा. सुट्टे सुट्टे त्या पोरांना बनवून खाते. तुझा बायाचा चाललाय तरी काय? अरे मग एका काळी 7 पोरा काढलेला बिया नाही ते. बाबा बाया तुझा भारच आहे. मग लय डेंजर आहे. अरे पण त्याला बोलव. सावकाश आणा तू. मी आणतो. जा सावकाश घेऊन ये. बाया बरे बाया. हा बाया आमचा असा आहे. होना नहीं नो से बान रे. जान ले लो ना जान ले. चित्ताता चिता चिता चित्ताता ता चित्ताता चिता चिता चित्ताता चित्ताता चिता चिता चित्ताता. कुठे आणलास? याला सिंग्यात मागच्या उलटा काय? अरे शिंद्यात नाही. मग? अरे इथं पूजा होती ना, हा. तिथं टोप उघडायला गेला बघ. काय मेला मुरटते बघ, तोंड बघ. इकडे इकडे ये. हा बोल. कशाला बोलावतोय? म्हणजे लग्न असते, माझे असते. हो तुला काय करायचं म्हणजे तू बायको आहे. हा मग तुझी कामं करून घे. हा खाली बसते, खाली बसते, मी बसते. मग मी उभा राहते. तू उभा राहते, मी खाली बसते. इथं येते, कुठे येते? तुझा हल्ला मारा. सांभाळून घ्या. तुला काय नाही. आयसीचे पर्स घेऊन आलाय. पहिला तू बसते, तू बसते. अरे बाबा, नवीन आहे तो, नवीन आहे, त्याला माहिती आहे बरोबर. माझी असते. अब्रू अब्रू मारतो. अरे अब्रू नाही बोलत आहे. अरे ते डोळ्याचं काढतात ना केस, हा. तो बोलतोय तो. अचानक कोण काढते अब्रू? अब्रू काढते काय? विचार दे बाबा. काय काय बोलते काय? तुझा अब्रू काढते. नाही नाही, त्याचाच कर काय ता. माझ्याकडे येऊ नको. आमचं कसं आणणार?
फ्री म्हशी वापर ती कुठल्या दुकानात किंवा कुठल्या मेडिकलला असली पाहिजे परत ऐक फ्री म्हशी वापर कुठल्या मेडिकल कुठल्या दुकानातली नाही पाहिजे आता कशी बोलते काहीतरी काढतोय बघ बाबा अरे तू पण बाबा असा माणूस त्याला काय सांगितलंस तू काय सांगितलं कोणत्याही मेडिकलला भेटली नाही पाहिजे हा. कोणत्या दुकानात नकोय मग त्या तरी काय करेल अरे तरी काय म्हणून दांडा काढावा हा थोडीशीच लावला नाही त्या थोडीशी वाच वाच लावून घे कोण करतो म्हणतो खायच नाही काय हो आजवी नाही इकडं तिकडं बाबासाहेब तू सोड आता बाया आणायला लागतील भाऊ वाजव आमच्या बाया आल्या अंगणी आमच्या बाया आल्या त्याच्याच हातात देते त्याच्या हातात देते ऐका तुमचं लोंब आमचं लोंब तुमचं लोंब आमचं लोंब नाकातलं मोती लोंब नाकातलं मोती लोंब तुमचं लोंब आमचं लोंब तुमचं लोंब आमचं लोंब तुमचं लोंब आमचं लोंब तुमचं लोंब हे आता ब्रेक धरून झाली हा आता हा? काय बोलतो काय मी याला बोलते काय तुम्ही काय बोलते मला दाबला कुठं काय बोलते काय त्याचा धाडा वाटून काय बोलते ते सोड. वरातीत नाचते मुंबई से आया मेरा दोस्त हे काय समस्या आहे काळू बाळू तर हात दरबारी दिसत नाही गुलामाचा पोर आता येतो होता नाहीसा उडत झाला ए बालू अरे तिकडे काय करतो अरे मी काय येण्यातला नाही बाबा काय रे? मला काय येण्यासारखा नाही तिकडं अरे पण काय झाला काय काळू बाळू काय सांगत आहे अरे काय सांगतोस अरे माझ्या बायकोची अशी इच्छा आहे
की युवराजांनी मला महाराजा म्हणावं. ऐकलं? चालू काय सांगत आहे त्याच्या अशी बायकोची इच्छा आहे. त्याच्या बायकोची इच्छा आणि ती मी पूर्ण करू. अरे दादा, अरे याच्या बायकोची इच्छा हो पूर्ण करणार हा गुलाबचा पोर जरी कशाला. काय बोलणार जिल्ह्याच्या बाजूला रात्रभर हेतर कर. हे बालू हे पाऊस आतमध्ये ये, माझे साला निघताय. नाही माझे आये भेटले बाई, इथं आये बसले कुठं आहे बाई, इथं बसले. पानाचा बिटवा असतो दान जरासा. अरे मामाचे आये पण आहे. मामाचे आहे सिकंड म्हणा पण ह्या काय आणला. का घे लावून घे. हवं इकडे कोणचा म्हणतो लवकर आण लाव. तुला पण देतो. आम येतोय सेटिंग चालू आहे. ए बालू, अरे भाऊ ये. अरे मी काय येण्यातला नाही बघ. का त्यांना बोल साहेबा बोलायला पहिला. साहेबा साहेबा मी बोला. बोला रे साहेबा, काय होतंय. कोण बघित नाही, कोण नाही. वेळ झाली डोला बंद करा. कोण बघित नाही. अरे माझ्या मामान काम बघितलं नाही बघ, नाही तर मी चाललो नोकरी सोडून. ए बालू चाललो. ए बालू माझ्या एकट्याने नाव आहे का? मामाची आई पण आहे माझी इथं बस. माझी पण आई आले, माझी सगळी सासरवाडी सगळी आले. अरे मला दिसत नाही तुझ्या आयस. अरे दिसली. पानाचा बिडवा अंधाराचा तिच्या आणली थांब आणतो. नाही. तुम्हीच बोला, मी काय नाही. एक वो ए मैना पिंजरा बनाया सोने का. 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 भाऊ ये. तुला नात्याने नाही सांगितलं तर बोलवायला सांगितलंय. ए भाऊ ये. मी काय येत नाही बघ. का रे? त्याला बोल पहिला साहेबा बोलायला मला. तुम्ही दोघांनी काय तर बघून घ्या, मला काय मध्ये घेऊन नाही तर जा. माझी बायको का मला घरी गेल्यावर सोडणार नाही. तू बोला त्याला. लागलाच नाही. अरे बरं इथं काय करतोस. नमान नाचवतो. शाळा वगैरे नाही का तुला. पुन्हा माझ्या पोरा शाळा काय मेला नमाना नाचवतोय. नमान नाचवतो हा? बघ. बाळासाहेब या असे राज दरबारी हजर व्हा. आता आणू कसं साहेब, बघ. मी याला साहेब. आता बरा वाटला. हा ये आता वर ये. खोट सांगून जमायचं नाही. वा खोट सांगून जमायचं काय नाही. म्हणता वाय. बायको मानेवर देणार वा. बाय. खोट सांगून जमायचं नाही. बायको मानेवर देणार बाय. सांगून जमायचं नाही, बायको माहेरी बोलायचं नाही. खोटं सांगून जमायचं नाही, बायको माहेरी देणार बाय. मावऱ्याला कळलंय काय. मावऱ्याला कळलंय काय. बायको मानेवर देणार बाय. खोटं सांगून जमायचं नाही, बायको मानेवर द्यायची बाय. खोटं सांगून जमायचं नाही, बायको मानेवर देणार बाय. आता सांगा तुमच्या बायकोची इच्छा. सांग. बायकोची इच्छा एवढीच आहे हा की तुम्ही मला साहेबा म्हणावं. एवढी वर्ष मी राजदरबारात काम करतोय तर साहेबा फक्त म्हणा. साहेबा म्हणावं आणि या अशी त्या बायकोची इच्छा. काळू हा मी तुम्हाला सागरचा शोध घ्यायला सांगितला होता. शोध घेतलात ना. आम्ही शोध घेतला, परंतु कुठेच सागरचा शोध लागला नाही. दादांची पण गेले, येतीलच एवढंच. काय प्रधानच्या राज दरबारी आले नाही. दिसतोय तुला, दिसलाय की सांग. काय झालं असेल काहीच कळत नाही. काळ्याला सागरचा पत्ता कुठेच लागणार नाही. प्रधानजी तुम्ही तर सागरचा शोध घेतलात ना. हो युवराज, पूर्ण जग सांगून काढले. बरं तो काय बोलतो. सागरचा पत्ता कुठेच लागला नाही. ठीक आहे प्रधानजी, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. आनंदाची बातमी व ती कोणती? कोणती म्हणजे सारं राज्यात दवंडी टाकी. आज युवराजांचा राज्याभिषेक होणार आहे म्हणून. वा. हे कदाप शक्य नाही. याच्या पोटात का दुखतोय. लय म्हणजे लयच. म्हणजे याचे कारण याचे कारण तुमच्या पिताजीने दिलेले मला वचन. सांगा प्रधानजी, अशा पिताजीने कोणते वचन दिले होते. युवराज, तुमच्या जन्मापूर्वी महाराजांनी हे राज्य माझ्याने सोडून दिलं आहे. प्रधानजी युवराज, हे कदापि शक्य नाही. जोपर्यंत राजगडीचा वारस हा युवराज जिवंत आहे
तोपर्यंत राज्यात काय या राज्यातला मातीचा कण सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. वार माझा हिंद केसरी. म्हणून सांगतो याची तर स्वप्न बघ काय केलेल्या पदाचा त्याचा चांगला अर्थ वापर यात करा. नाहीतर यापेक्षा राज्य सोडून निघून जा राज्यातून. नाही जाऊ तुझा झाला वाटोला. दात काढतोय बघ. मी नाही. तुला वाट तुमच्या पिताजीचा खून सागरने केला असावा. सांगा प्रधानजी, पिताजींचा खून कोणी केला? लाज आहे का बघ. तुमच्या पिताजीचा का हसतोय? तुमच्या पिताजीचा खून मीच केला. प्रधानजी, तुझ्या सामर्थ्य असेल तर कर युद्ध माझ्याशी. ठीक आहे मग वेळ कशाला. चालव संशय. तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर कर युद्ध. कोण सागर तू मग वेळ कशाला. चालव संशय. वाह काल्या हरला काल्या. काल्या हरला. आता याचा वाणी मी काढतो. हा शिवम. तू पाहिला की मी सोलवतो. बघतोय बघ कसा तरी पण. शिवम. थोडा मला आवाज कोणावर? हो टाकी. थोडा मला त्याला ठेवू नका. याला शाप मारून टाका. याला मारून टाका शाप. शिवम. वाचव तू.
तुळशीचा पान नाही ठेवायचा. म्हैशीचा पोह ठेवायचा. गेल्या उचलायचं लागेल, जागा घेतला नाही तिथं मी काय पाठी जाणार नाही. तर तुझा नेहमीची नाटकाही ठरलेलीच आहे. पण मी आता घेतो मागून. ये पुढून. लक्षात ठेवा, शेवटी सत्याचाच विजय होतो. शेवटी सत्याचाच विजय होतो. राजसेवक आलेला आहे. साऱ्या राज्यात दवंडी फिटवा की युवरांचा राज्याभिषेक आहे म्हणून. मागवा. ऐका हो ऐका. ऐका हो ऐका. अरे खुर्ची आण. थांबा बाबा, बाबा थांबा. बाबा मला बाकी आहे. खुर्ची आण. खुर्ची आण. राज्याभिषेक करायचा आहे. तुम्हाला नाही का? ऐका हो ऐका. राज्याचे युवराज यांचा आज राज्याभिषेक आहे, तर सर्वांनी हजर राहो. माझ्या हातात दे. माझ्या हातात. एवढा करून काय झाला? माझ्या स्वप्नातच लिहायचं. हे वाजव आता. लग्न आहे. झाला आता. आता तुझे नाव आहे आता. थांब मागे थांब. फेब्रुवारी येते आता. गीता उभी मंडपात बाउंदूरून मंडपात घालला एवढा दे